आज एक खूपच ऐतिहासिक बिल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस झालं, वन नेशन वन इलेक्शन, आणि ज्याची अत्यंत गरज होती. स्वातंत्र्य काळानंतर सर्व इलेक्शन्स एकत्रच व्हायचे, पण नंतर कालांतराने काँग्रेसच्या विविध अमेंडमेंट्समुळे काँग्रेसने ज्या प्रकारे राष्ट्रपती राजवट वेगवेगळ्या राज्यांमध्ये लावली, त्यामुळे सगळ्या राज्यांचं इलेक्शन डिस्टर्ब झालं. आणि त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा की सर्व राज्य आणि देशाची निवडणूक एकत्र झाली पाहिजे, एक युनिफॉर्मिटी आली पाहिजे. कारण की आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं की आपण लोकसभा इलेक्शन्स लढतो, लोकसभेनंतर 3-4 महिन्यानंतर विधानसभा इलेक्शन्स, मग कॉर्पोरेशन्स, मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. मला वाटतं बहुतेक काळ हा 5 वर्षाचा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काळ हा इलेक्शन्समध्ये निघून जातो. यंत्रणेवरती दबाव असतो, शिक्षकांवरती दबाव असतो, गव्हर्नमेंटवरती दबाव असतो, मुलांचं शिक्षण जे आहे, शाळा बंद असतात, पैसे जास्त खर्च होतात. तर मला वाटतं ह्या बिलाने जेव्हा इलेक्शन्स एकत्र होतील तर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक बोजा जो आहे हा सरकारवरचा कमी होईल. पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या अंडरमध्ये कमिटी स्थापित झाली होती. त्याच्यामधलं एक चांगलं ऑब्झर्वेशन, फक्त एकच ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगेन मी, की जर एक वन नेशन वन इलेक्शन झालं की 1.5% GDP मध्ये वाढ होईल, जो आहे 4.5 लाख कोटी रुपये. हे 4.5 लाख कोटी रुपये आपण आपल्या शिक्षेमध्ये आणि आपल्या हेल्थमध्ये, स्वास्थ्यमध्ये आपण वापरू शकतो. मला वाटतं लोकउपयोगी निर्णय हे काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला कधीच नको असतात. जसं त्यांनी वक्फ पण त्यांनी विरोध केला, उभाटांनी पण वक्फला विरोध केला, काँग्रेसनी पण केला, आणि सगळ्याच गोष्टीला विरोध करण्याचं काम हे विरोधकांचं सुरू आहे. पण लोकहिताचे निर्णय जे आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDAचे सरकार जे आहे ते घेतं. आज त्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला वन नेशन वन इलेक्शनच्या या बिलाच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळतंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.